गजाननाला वंदन करून, मातपित्याला नमन करून आज मी तुम्हाला गीतेच्या 9व्या अध्यायाचे महात्म्य सांगत आहे. जे ऐकल्याने घर धनधान्याने भरून जाईल आणि जीवनाचा उद्धार होईल. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. गोपाल कृष्ण भगवान की जय. महादेवजी म्हणतात, पार्वती, आता मी तुला आदरपूर्वक गीतेच्या 9व्या अध्यायाचे महात्म्य वर्णन करतो. ते स्थिर चित्ताने श्रवण करा. नर्मदा नदीच्या तीरावर महर्षिमंती नावाचे एक नगरी आहे. तेथे माधव या नावाचे एक ब्राह्मण राहत होते. ते वेदांगाची तत्वे जाणत होते आणि वेगवेगळी येणारी अतिथींचे प्रेमी होते. त्यांनी विद्येच्या योगाने बरीच संपत्ती मिळवून एक महान यज्ञाच्या अनुष्ठानाला सुरुवात केली. त्या यज्ञात बळी देण्यासाठी एक बकरा मागविला होता. जेव्हा त्याच्या शरीराची पूजा झाली तेव्हा सर्वात आश्चर्यचकित करीत त्या बोकड्याने हसून उच्च स्वरात म्हटले, ब्राह्मण, अशा पुष्कळ यज्ञाद्वारे कोणता लाभ होतो, ज्याचे फळ काय आहे? तसेच हे जन्म, मृत्यू आणि वार्धक्याचेही कारण आहे. हे सर्व करून मी माझी जी सध्याची स्थिती आहे ती पहा. बोकड्याच्या या कुतूहलजनक भाषणाला ऐकून यज्ञ मंडपातील सर्व लोक फार आश्चर्यचकित झाले. तेव्हा त्या यजमान ब्राह्मणांनी हात जोडून त्या एकसारखे टक लावून पाहत त्या बोकडाला नमस्कार करून श्रद्धेने आदरपूर्वक विचारू लागले. ब्राह्मण म्हणाले, आपण कोणत्या जातीचे आहात? आपला स्वभाव आणि आचरण कसे होते? तसेच कोणत्या कारणामुळे आपणाला ही बकऱ्याची योनी प्राप्त झाली आहे ते सर्व आम्हाला सांगावे. बोकडा म्हणाला, ब्राह्मण, मी पूर्वजन्मी एका ब्राह्मणाच्या अत्यंत पवित्र कुळात उत्पन्न झालो होतो. मी सर्व यज्ञाचे अनुष्ठान करणारा आणि वेदविद्येत प्रवीण होतो. एके दिवशी माझ्या पत्नीने भगवती दुर्गेच्या भक्तीने नम्र होऊन आपल्या मुलाच्या रोगमुक्तीसाठी बळी देण्याच्या उद्देशाने माझ्याकडे एका बोकड्याची मागणी केली. त्यानंतर चंडिकेच्या मंदिरात जेव्हा तो बोकडा मारला जात होता, त्याच्या आईने मला शाप दिला. अरे ब्राह्मणामधील नीच पाप्या, तू माझ्या मुलाला वध करून इच्छितोस म्हणून तूही बकऱ्याच्या योनीमध्ये जन्म घेशील. द्विजश्रेष्ठ, यथासमय मला मृत्यू येऊन मी बोकडा झालो. जशी मी पशुयोनीत पडलो आहो, तरीही मला पूर्वजन्मीचे स्मरण काय आहे? ब्राह्मण, जर आपणाला ऐकण्याची उत्कंठता असेल तर आणखी एक आश्चर्यचकित गोष्ट सांगतो. कुरुक्षेत्र नावाचे एक नगर आहे की जे मोक्ष प्रदान करणारे आहे. ते चंद्रशर्मा नावाचे एक सूर्यवंशी राजे राज्य करीत होते. एकेकाळी जेव्हा सूर्यग्रहण झाले होते तेव्हा राजाने मोठ्या श्रद्धेने काळपुरुषाचे दान देण्याची तयारी केली. त्या वेदशास्त्र पारंगत अशा एका विद्वान ब्राह्मणाला बोलावले आणि पुरोहितासमवेत तीर्थाच्या पावन जळात स्नान करण्यासाठी निघाला. तीर्थामध्ये जाऊन राजाने स्नान केले आणि 2 वस्त्र धारण केली. ते नंतर पवित्र प्रसन्नचित्त होऊन शुभ्र चंदन लावले आणि बाजूला उभ्या असलेल्या पुरोहिताला हात धरून त्या प्रसंगी जन्मलेल्या माणसांच्या जमावासह ते आपल्या घरी वापस आले
वापस आल्यानंतर राजाने यथोचित विविधतेने भक्तिपूर्वक अंतकरणाने ब्राह्मणाला काळपुरुषाचे दान केले. तेव्हा त्या काळपुरुषाचे हृदय चिरून एक पापी आत्मा चांडाळ प्रगट झाला. नंतर काही वेळाने निंदा ही चांडाळीने चे रूप धारण करून काळपुरुषाच्या शरीरातून निघाली आणि ब्राह्मणाजवळ आली. अशा प्रकारे चांडाळणी ती जोडी डोळे लाल करून क्रोधाने निघाली आणि जबरदस्तीनेच ब्राह्मणाच्या शरीरात प्रवेश करू लागली. ब्राह्मण मनपूर्वक गीतेच्या 9व्या अध्यायाचा जप करीत होते आणि राजा चुपचाप ते सर्व कुतूहल पाहू लागला. ब्राह्मणाच्या अंतकरणात भगवान गोविंद निद्रा करीत होते ते त्याच्याच ध्यान करू लागले. ब्राह्मणाने गीतेच्या 9व्या अध्यायाचा जप करीत आपल्या आश्रयदायी भगवंताचे ध्यान केले. त्यावेळी गीतेच्या अक्षरांनी प्रगट झालेल्या विष्णुदूताद्वारे त्रास पाहून ते दोन्ही चांडाळ पळून गेले. त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. अशा प्रकारे या घटनेला प्रत्यक्ष पाहिल्यामुळे राजाचे नेत्र आश्चर्यचकित झाले. त्यांनी ब्राह्मणाला विचारले, ब्राह्मण श्रेष्ठा, हे महाभयंकर संकट आपण कसे पार पाडले? आपण कोणत्या मंत्राचा जप करीत आणि कोणत्या देवतांचे स्मरण करीत होता? तो पुरुष आणि स्त्री कोण होती? हे दोन्ही कसे उत्पन्न झाले? नंतर शांत कसे झाले? हे सर्व मला सांगावे. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय.